माझं टायटल बघितलंच असेल की सगळ्यांना सगळीच गोष्ट सांगायची काही गरज नाही आहे. आता मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटते की सगळ्यांना सगळीच गोष्ट सांगायला पाहिजे का? मग ते तुमची फ्युचर प्लॅन्स असो की करिअर असो, सक्सेस असो, मॅरेज असो, रिलेशनशिप असो, काही पण असो. तुम्हाला काय वाटते? बिकॉज मला तरी असं वाटते की नाही सांगायला पाहिजे. मग ते आता आजकालची जनरेशन बघा, कुठे जात असले, ट्रिपवर जात असले, टाकून देतात की आम्ही आज इथे आहे, आम्ही आज तिथे आहे. मग ते सगळ्यांबद्दल टाकतात की आम्ही एवढे जण आलोय. ते सगळं टाकतात. बिकॉज आपल्याला नाही माहित की जे तुमची स्टोरीज आहे, स्टेटस आहे, ते कोणत्या इंटेन्शननी लोक बघत आहे. मला असं वाटतं जोपर्यंत तुम्ही ट्रिपमधून येत नाही तोपर्यंत तर नाही टाकलेलं बरंच. बट ठीक आहे, ते तुम्हाला जे वाटते ते करू शकतात. बट हे माझे ओपिनियन्स आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं आता मॅरेज असो, रिलेशनशिप असो, जोपर्यंत परमनंट होत नाही तोपर्यंत नाहीच सांगायला पाहिजे. बिकॉज मग काय होते की लोक प्रश्न विचारायला खूप लागतात. त्याच्यापेक्षा जेव्हा परमनंट होणार, जागतिक म्हणतात ना, कीप इट प्रायव्हेट अंटिल इट्स परमनंट. जोपर्यंत परमनंट होत नाही तोपर्यंत तसंही लोकांना माहीत पडणारच असते. आता तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे करिअर आणि तुमचे फ्युचर प्लॅन्स. आता करिअरमध्ये जागतिक तुम्ही तुमचा जॉब असो, कोणी जॉब स्विच करतात, कोणी जॉब नंतर बिझनेस करतात. हे मला असं वाटतं की नाही सांगायला पाहिजे की तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहे. काही बिझनेस असे असतात की आपल्याला जे छोट्यापासून करावं लागते. बट जेव्हा ते आपण हे लोकांना सांगतो की मला नाही हे करायचं आहे, आपण एक रोड मॅप बनवत असतो आणि मग सांगतो की मला हे करणार आहे, मी असं असं करणार आहे. सुरुवात मी छोट्यापासून करणार आहे, पण मला असं बेनिफिट्स मोठे मिळणार. पण लोकांचं कसं असतंय की प्लॅन बी असायला पाहिजे. माझ्या पण एका मित्राने किंवा माझ्या नातेवाईकांनी सुद्धा असंच केलं होतं, पण त्यांचा बिझनेस फेल झाला. असे ओपिनियन्स देणारे खूप सारे लोक असतात. आणि मग ना आपल्याला पण असं वाटायला लागते की जो आपण विचार करतोय तो जर बरोबर नाही झाला तर, आणि फालतू टाइम वेस्ट होणार, असे मग आपल्याला पण विचार यायला लागते. तर जेणेकरून ना आपल्याला मग असं वाटतं की नाही करायला पाहिजे. मग आपले पण जो प्लॅन करण्याचं असते ना ते सुद्धा असं वाटतं की जाऊ दे, हा कॅन्सल होऊन जाते प्लॅन. आणि लोक कसे असतात, एक तर लोकांना असं वाटतं की तुम्ही समोर पण नाही गेले पाहिजे. आपल्याला नाही माहित की लोकांना काय वाटते म्हणून. की जे आपल्याला वाटते की जे आपले लोक क्लोज आहेत ते आपल्यासाठी काय विचार करताय, चांगला विचार करताय की म्हणजे वाईट विचार करताय, की आपल्याशी जेलस होत आहे, आपल्याला नाही माहित. सो म्हणून म्हणते की जोपर्यंत तुमचा जो प्लॅन्स असो, रोड मॅप असो, तो तुमच्याकडेच ठेवा, तुमच्यापर्यंतच. बिकॉज कधीही असू शकतो तो तुमचा रोड मॅप जो आहे तुम्ही लोकांना सांगणार आणि तुम्हाला त्याचे निगेटिव्ह विचार देणार, पण ते स्वतः चालू करणार, स्वतः करणार, मग त्यांना ते सक्सेस जर स्वतः मिळाली तर. आता मी तुम्हाला सांगते, जसं आता मला इंस्टाग्राम चालू करायचं होतं, तसं तर मला खूप वर्षापासून चालू करायचं होतं. आता जेव्हा ह्या गोष्टीला 5 वर्ष झाले, जेव्हा एक माझी क्लासमेट होती तिच्यासोबत मी कॉलर बोलत होती आणि तिला मी असंच म्हटलं होतं, गोष्टी गोष्टीमध्ये आमच्याशी बोलणं चालू होतं. तिला म्हटलं की मला ना यूट्यूब चालू करायचं आहे. तर ती मला म्हणाली होती यूट्यूब आपल्यासारख्या लोकांसाठी नाही आहे. मला असं वाटलं की यूट्यूब आपल्यासारख्या लोकांसाठी नाही आहे, म्हणजे म्हणजे जसं कोणासाठी आहे. कारण यूट्यूबसाठी तर काही असं क्रायटेरिया आहे नाही की बस हेच लोक करू शकतात किंवा तेच लोक करू शकतात, असं तर काही आहे नाही. पण ती म्हणाली की आपल्यासारख्या लोकांना तिथे सक्सेस नाही मिळत. माझं म्हणणं आहे की सक्सेस मिळो नाही मिळो, जर मलासाठी कोणाला करायचं असेल तर यूट्यूब जर चालू करायचं आहे, पेशन्स असणं जरुरी आहे. कारण यूट्यूबमध्ये एकदम तुम्हाला सक्सेस मिळणार असं नाही आहे. तुम्हाला 1 वर्ष लागू शकते, 2 वर्ष लागू शकते, किती पण वर्ष लागू शकते, किंवा किंवा एका महिन्यात सुद्धा होऊ शकते किंवा 2 महिन्यातही होऊ शकते. असं म्हणजे काही पण होऊ शकते. तर काही आपण त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही. तर ती मला म्हणाली की आपल्यासारख्या लोकांसाठी नाही. आता तेव्हा बरं झालं की मला ह्या गोष्टी एवढा मी विचार नाही केला की तिने काय असं म्हटलं नाही की नाही आता मी पण नाही करणार. बिकॉज काय होते की आपण करणार नाही, पण त्याच्यानंतर आपल्याला ह्या गोष्टीचा रिग्रेट होतो. मी तिच्या ती गोष्ट ऐकली नाही आणि मी ते चालू केलं माझं. लोक कसे असतात की तुम्हाला कसे मागे करतात, खेचतात की तुम्ही मागे आले पाहिजे. आणि जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, मी ते 40K सबस्क्रायबरचं चॅनल म्हणते, तर तेव्हा ना मी कोणालाच सांगितलं नव्हतं, कोणालाच नाही. माझे नाही नातेवाईकांना, नाही माझ्या फ्रेंड्सना, क्लासमेट कोणालाच नाही, की मी असं टाकलं पण नव्हतं, स्टोरीवर पण सुद्धा नाही टाकलं होतं की हे माझं चॅनल आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, असं काहीच नाही टाकलं होतं. कारण मला असं वाटतं की जोपर्यंत मला बरोबर भेटत नाही तोपर्यंत मी नाही टाकणार. मी नाही सांगितलं कोणाला. पण आता हे बरं झालं की मी नाही सांगितलं कोणाला कारण शेवटी त्या चॅनलमुळे मला डिमॉनिटाईज झालं. तर शेवटी नाही तर लोक ना, त्यांना माहीत असलं असतं तर लोकांना मला प्रश्न विचारलं असतं की तुझ्या चॅनलचं काय झालं. त्यांना माहीत पडलंच असतं की माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं. मग ते लोक एक
जज करतात, आपल्यावर मजाक बनवतात, ह्या अशा गोष्टी खूप चालतात. सो लोकांना कसं डायरेक्ट सक्सेस पाहिजे असते. तुम्ही जी सुरुवात करता ते नसते. म्हणून जेव्हा तुम्ही झिरोपासून सुरुवात करता ना, तेव्हा ते तुम्हाला लोकांनी हसतात, की "अरे बघ ना, की आपल्यासारख्या लोकांसाठी नाही आहे." मग तेच जर तुम्ही 1000 वर 10,000 वर असे पोहोचले, तर सपोर्ट करायला येतात. जसे की ते आधीपासून त्यांना कसं असतं, तेच जर तुम्ही 1000 वर जाता, तेव्हा तेव्हा लोकांना असं वाटते, की मग तेव्हा ते आपल्याला मेसेज करतात, "तू कसं केलं? काय केलं? आम्हाला पण सांग ना, आम्ही पण करणार." मग असे मेसेज येतात. तुम्हाला खरंच त्यांची गरज असते, तेव्हा ते तुमच्याकडे नसतात. तो असंच असते लोकांचं. आता जसं मी हे YouTube चॅनल चालू केलं, तेव्हा पण मी सुद्धा कोणाला स्टोरीज या स्टेटस असं काहीच नाही टाकलं, की जा माझे व्हिडिओज बघा, सबस्क्राईब करा, असं काहीच नव्हतं. मला असं वाटते, की मला रिअल ऑडियन्स पाहिजे, की जे मला ओळखत नाही, जे स्वतःहून त्यांना असं वाटते, की मला सपोर्ट करायला पाहिजे. ना की ज्यांना मी म्हटलं म्हणून ते मला पाहत आहे, असे ऑडियन्स नाही पाहिजे ते मला आधीपासून. म्हणून मी नाही सांगितलं होतं कोणाला. कारण काय होते, की जेव्हा ते आपण स्टोरीज टाकतो, स्टेटस टाकतो, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये किती की 1000 जरी लोकं असेल ना, त्याच्यातले फक्त आपल्याकडे 10 जण असे राहतात, तेच व्हिजिट करतात किंवा तेच सपोर्ट करतात. बाकीचे 1000 फक्त ते पाहत राहतात. तर बोटावर मोजण्यासारखेच लोकं आपल्या जवळचे असतात, की जे आपल्याला सपोर्ट करतात. बट तेच लगेच आपले जे रिअल ऑडियन्स जे आपल्याला ओळखत नाहीत, ते आपल्याला स्वतःहून सपोर्ट करत असतात. अजून असं असते, की जेव्हा ते आपण कोणाला आपला प्लॅन सांगतो, की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, तर ते जे आपलं ब्रेन असते ना, तो असं समजते, की ते ऑलरेडी प्लॅन तो एक्झिक्यूट झालाय. म्हणून जो आपली एक्साइटमेंट असते, कॉन्फिडन्स असते करण्याचा, तो कमी होऊन जाते. मग आपल्याला पण असं वाटते, की यार फालतू टाईम वेस्ट होणार आणि आपल्या एकूण नाही होणार, तर नाही करत आपण. पण जेव्हा ते आपण हा कोणाला प्लॅन सांगत नाही, कारण आपल्याला ऑलरेडी एक्साइटमेंट, कॉन्फिडन्स असतो त्या गोष्टीवर. जेव्हा ते आपण ते स्वतःहून करतो, तर ते गोष्ट ना आपल्याला म्हणजे ते गोष्टीची एक्साइटमेंट असते म्हणून आपण ते बरोबर करतो. बट कोणाला सांगून ते कमी करून नका घेऊ. सो म्हणून म्हणताय, की जेवढं तुम्ही प्रायव्हेट राहू शकता तुमची लाईफमध्ये फ्युचर प्लॅन्ससाठी, करिअरसाठी खूप चांगलं आहे. आता ह्या अकाउंटबद्दल माझ्या कोणालाच माहीत नाहीये. आता जेव्हा ते माहीत पडेल तेव्हा माहीत पडेल. जेव्हा माझ्या ओळखीचे लोकं येणार तोपर्यंत येणार. पण मला आता मला त्या गोष्टीची काही एवढं वाटत नाही, की कोणाला माझ्याबद्दल माहीत पडलंय. पण जर त्यांना सांगितलं, तर ते व्हिडिओ पाहणार नाही. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं, की लोकांना असं जर माहीत पडत असेल, तर माहीत पडू द्या. जेवढं तुम्ही चुपचाप राहू शकता, तेवढं चुपचाप राहा. तसं पण सक्सेस एक दिवस सगळ्यांना माहीत पडतेच. ते कसं करून कधी ना कधी माहीत पडेल, पण पडेल. बस तुम्ही तुमचं काम करत राहा आणि प्रायव्हेटमध्ये करत राहा. सगळं काही बरोबर होणार. सो टॉपिक्स आहे आणि मला असं वाटते, की मी शेअर करायला पाहिजे. आता अजून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. चला बाय बाय. भेटूया.